आज आपण जी रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी 4 कारली घेतली. वजनी म्हणाल तर पाव किलो ही कारली आहेत. आता ही कारली मी स्वच्छ धुवून घेतलीत आणि ह्याच्या मधील बिया काढून घ्यायच्या आणि ह्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे. इथे मी सर्व कारली चिरून घेतलेली आहेत. आता ही आपण एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आणि जाडसर भरड अशी आपण वाटून घेणार आहोत. इथे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 4-5 मिरच्यांचे तुकडे करून टाकलेत. ह्या मिरच्या छान अशा आपण इथे भाजून घेणार आहोत. मिरच्या भाजून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. आता त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकल्यात. लसूण देखील इथे आपण छान असा भाजून घेणार आहोत. आता त्यामध्ये मी 1 चमचा जिरे टाकणार आहे. इथे जिरे छान असे आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत. आता यामध्ये पाववाटी सुकं खोबरं आणि पाववाटी मी शेंगदाणे टाकलेत. हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचेत. इथे मी गॅस बंद केला आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत. आता याच कढईमध्ये मी 2 पळी तेल टाकलेले आहे. आता आपण यामध्ये जे कारले मिक्सरला बारीक वाटून घेतलेले होते, म्हणजे जास्त बारीकही वाटायचे नाही, भरड करायचे आहे, ते कारले आपण इथे या तेलामध्ये टाकून घेणार आहोत. हे कारले आपण 3-4 मिनटं छान असे तेलावर परतून घेणार आहोत. इथे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि 4-5 मिनटं कारले तेलावर इथे परतून घ्यायचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपण छान असे कारले परतून घेतलेले आहे. आता त्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2-3 मिनिट पुन्हा एकदा वाफ देऊन घ्यायची. 1-2-3 मिनिटांनंतर झाकण काढून घ्यायचं आणि आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकणार आहोत. आता हे सर्व वाटण आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान असं पुन्हा एकदा 1-2-3 मिनिट आपण हे सर्व जिन्नस परतून घेणार आहोत. इथे तुम्ही याला कारल्याची भाजी म्हणू शकता किंवा कारल्याचा ठेचा देखील म्हणू शकता. चवीला अप्रतिम लागतो. अजिबात कडू होत नाही ही भाजी. तुम्ही एकदा जर केली ना तर परत परत नक्कीच कराल. ही भाजी ठेचा तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता, कारण यामध्ये आपण थेंबभर देखील पाण्याचा वापर केलेला नाही. इथे आपली छान अशी ही ठेचा तयार झालेला आहे. यावर मी इथे अर्ध लिंबू पिळलेला आहे. यामुळे याची चव आणखीनच वाढते. हे लिंबू पिळल्यानंतर छान पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आणि आपला हा ठेचा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.